नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या नियुक्त्या 2026. म्हणजेच आपण या व्हिडिओमध्ये भारतामधील जी मुख्य पदे आहेत आणि त्याच्यावरती प्रमुख ज्या व्यक्ती आहेत ते आपण पाहणार आहोत. ओके, तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत? बघा, याचं उत्तर असणार आहे म्हणजेच सुनेत्रा पवार. ओके, तर सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. ओके, तर बघा पुढचा प्रश्न आहे. बघा, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे म्हणजेच MPSCचे नवीन सचिव कोण बनले आहेत? याचं उत्तर आहे महेंद्र हरपाळकर. तर महेंद्र हरपाळकर हे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे म्हणजेच MPSCचे नवीन सचिव बनले आहेत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. BCCIच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे बघा मिथुन मन्हास. ओके, तर मिथुन मन्हास असं यांचं नाव आहे, जे की BCCIच्या अध्यक्षपदी नुकतीच त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न आहे. ITBPचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? याचं उत्तर आहे शत्रुजित सिंग कपूर. ओके, तर बघा शत्रुजित सिंग कपूर हे ITBPचे नवीन महासंचालक बनले आहेत. बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच RBIचे 26वे गव्हर्नर कोण बनले आहेत? ओके, तर बघा याचं उत्तर आहे संजय मल्होत्रा. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर कोण आहेत? तर ते आहेत संजय मल्होत्रा. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा आहे प्रश्न. ओके, भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत? याचं उत्तर आहे ज्ञानेश कुमार. तर भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे बनले आहेत. प्रश्न क्रमांक 7 आहे. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीचे 11वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तुहिन कांत पांडे हे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे 11वे अध्यक्ष बनले आहेत. चला पुढचा प्रश्न आहे. बघा, प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? बघा, याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो व्ही नारायणन. ओके, तर व्ही नारायणन हे इस्रोचे नवीन अध्यक्ष आहेत. ओके, तर बघा भारतीय नौदलाचे 47वे उपप्रमुख कोण आहेत? ओके, प्रश्न क्रमांक 9 आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, याचं उत्तर असणार आहे बघा व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन. ओके, असं यांचं नाव आहे. तर व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन हे भारतीय नौदलाचे 47वे उपप्रमुख आहेत. ओके, तर बघा 47वे उपप्रमुख आहेत व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन. चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनले आहेत? याचं उत्तर आहे सोनाली मिश्रा. तर सोनाली मिश्रा या रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहेत. ओके, चला प्रश्न क्रमांक 11 आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, मणिपूर राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, नुकतेच त्यांची नियुक्ती झाली आहे पुनीत कुमार गोयल. ओके, तर पुनीत कुमार गोयल यांची मणिपूर राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? बघा, याचं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. तर सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. प्रश्न क्रमांक 13 आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक कोण आहेत? तर केशवन रामचंद्रन असं यांचं नाव आहे. तर केशवन रामचंद्रन यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे. बघा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्या एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ओके, म्हणजेच महाराष्ट्राला एकूण 2 उपमुख्यमंत्री आहेत सध्या. ओके, तर एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचे नाव तुम्ही लक्षात ठेवा. बघा, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे म्हणजेच MPSCचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे विवेक भीमनवार. ओके, तर विवेक भीमनवार असं यांचं नाव आहे, ज्यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे म्हणजेच MPSCचे अध्यक्षपदी
निवड झाली आहे. ओके, म्हणजेच त्यांची नियुक्ती झाली आहे. सध्या ते या पदावर आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? बघा, याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दिनेश वाघमारे. ओके, तर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त हे दिनेश वाघमारे आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 बघा. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत. ओके, प्रश्न क्रमांक 18 आहे. CISFचे नवीन महासंचालक कोण आहेत? बघा, CISFचे नवीन महासंचालक आहेत प्रवीण रंजन. प्रश्न क्रमांक 18 आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या कोण आहेत? तर बघा, आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. ओके, सध्याला महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर आचार्य देवव्रत. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, प्रश्न क्रमांक 20 आहे बघा. दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर बघा, सध्या दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री आहेत. प्रश्नामध्ये प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी. दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री कोण आहेत? ओके, तर असा प्रश्न आहे. बघा, प्रवेश वर्मा हे दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 21 आहे. भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? बघा, CP राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच हे बनले असल्यामुळे 15वे उपराष्ट्रपती असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ओके, प्रश्न क्रमांक 22 बघूयात आपण. बघा, सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच BSFच्या महासंचालकचा अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण कुमार यांचं नाव आहे. ओके, तर प्रवीण कुमार यांनी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेला आहे. ओके, बघा, भारतीय नौदलाचे 40वे प्रमुख कोण बनले आहेत? तर व्हाईस ॲडमिरल B शिवकुमार असे यांचं नाव आहे. तर व्हाईस ॲडमिरल B शिवकुमार हे 40वे भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 24 आहे बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन कार्यकारी संचालक कोण बनले आहेत? तर बघा, याचं उत्तर असणार आहे उषा जानकी रामन. ओके, तर उषा जानकी रामन या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन कार्यकारी संचालक बनलेले आहेत. ओके, तर बघा, नोव्हेंबर 2025मध्ये संरक्षण लेखा नियंत्रक कोण बनले आहेत? तर विश्वजित सहाय असे यांचं नाव आहे. ते नोव्हेंबर 2025मध्ये संरक्षण लेखा नियंत्रक हे बनलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विश्वजित सहाय असे यांचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 26 बघूयात आपण. भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत. ओके, तर भारताचे 53वे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत. ओके, भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत? बघा, निर्मला सीतारामन हे भारताचे सध्याचे अर्थमंत्री आहेत. ओके, प्रश्न क्रमांक 29 बघूयात आपण. भारताची शिक्षण मंत्री म्हणून कोणी पदभार सांभाळला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री असा आहे प्रश्न. महाराष्ट्राची शिक्षण मंत्री म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? ओके, तर बघा, दादा भुसे यांनी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. म्हणजे सध्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे. बघा, प्रश्न क्रमांक 30 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर व्ही सुब्रमण्यम असे यांचं नाव आहे. तर व्ही सुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सध्या अध्यक्ष आहेत. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 31 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? बघा, सुजाता सैनिक असे यांचं नाव आहे. सुजाता सैनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, कारण की पहिल्या महिला महासचिव आहेत महाराष्ट्राच्या, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ओके, तर चला बघा, प्रश्न क्रमांक 32 बघूयात आपण. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या म्हणजेच BCIच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे? ओके, तर बघा, मनन कुमार मिश्रा असे यांचं नाव आहे. मनन कुमार मिश्रा यांची बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झालेली आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 33 बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आगामी परीक्षामध्ये हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहिल्यापासून पाहण्याचा प्रयत्न करा. ओके,
कोणताही प्रश्न तुम्ही स्किप करू नका. आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला यातील प्रश्न हमखास बघायला भेटतील. ओके, तर प्रश्न क्रमांक 33 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, तर बघा, केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये महसूल सचिव म्हणून अरविंद श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे, पंजाब नॅशनल बँकेचे नवीन MD आणि CEO कोण बनले आहेत. बघा, याचं उत्तर असणारा विद्यार्थी मित्रांनो अशोक चंद्र. ओके, तर अशोक चंद्र हे पंजाब नॅशनल बँकेचे नवीन MD आणि CEO बनले आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35 बघूयात आपण. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बघा, SBIचे अध्यक्ष कोण आहेत, तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. ओके, असे यांचं नाव आहे. तर ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष म्हणून नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला आहे. ओके, प्रश्न क्रमांक 36 आहे, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत. बघा, रोहन जेटली हे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 37 बघूयात आपण. दिल्ली हायकोर्टाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. सध्या दिल्ली न्यायालयाचे म्हणजेच दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. ओके, तर न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय हे दिल्ली हायकोर्टाचे नवीन मुख्य न्यायाधीश आहेत. ओके, लक्षात ठेवा. बघा, राष्ट्रीय हळद बोर्डाचे पहिले अध्यक्ष कोण बनले आहेत. ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे पल्ले गंगा रेड्डी. ओके, तर पल्ले गंगा रेड्डी हे राष्ट्रीय हळद बोर्डाचे पहिले अध्यक्ष बनले आहेत. ओके, म्हणून प्रश्न महत्त्वाचा ठरतो, कारण की राष्ट्रीय हळद बोर्डाचे हे पहिलेच अध्यक्ष आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39 बघा, भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच CAG कोण बनले आहेत. बघा, त्यांचं नाव आहे संजय मूर्ती. तर संजय मूर्ती हे सध्या भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत. चला प्रश्न क्रमांक 40 आहे. बघा, रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे N. चंद्रशेखरन. ओके, तर N. चंद्रशेखरन हे रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनच्या अध्यक्षपदी आहेत. प्रश्न क्रमांक 41 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, टाटा ट्रस्टचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत. तर बघा, टाटा ट्रस्टचे सध्या अध्यक्ष आहेत नोवेल टाटा. ओके, नवल टाटा असं यांचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 42 आहे, केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच CRPF याला म्हणतात सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. बघा, ज्ञानेंद्र प्रताप सिंग असे यांचं नाव आहे. त्यांची केंद्रीय राखीव पोलीस दलचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43 बघूयात आपण. पहिली महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. बघा, अंजू राठी राणा यांची पहिली महिला कायदा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, म्हणूनच प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण की पहिली महिला कायदा सचिव आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44 बघूयात आपण. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे. अंतरसिंह आर्य असे यांचं नाव आहे. अंतरसिंह आर्य हे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 45 विद्यार्थी मित्रांनो. बघा, राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. बघा, विजय किशोर रहाटकर असे यांचं नाव आहे. तर विजय किशोर रहाटकर हे राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत. ओके, बघा, बघा, प्रश्न क्रमांक 46 बघूयात आपण. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. तर किशोर मकवाना हे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 47 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, याचं उत्तर आहे शक्तिकांता दास. तर बघा, हे RBIचे पूर्व गव्हर्नर होते. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून त्यांची आता नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे सध्या ते या पदावर आहेत. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. फूड कॉर्पोरेशन. बघा, प्रश्न क्रमांक 48 बघूयात आपण. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? ओके विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर आहे आशुतोष अग्निहोत्री. तर आशुतोष अग्निहोत्री हे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 49 आहे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCIचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके तर बघा, BCCIचे सचिव आहेत देवजीत सैकिया. ओके तर बघा, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची संस्था आहे BCCI, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आहे. याचे सचिव आहेत देवजीत सैकिया. ओके बघा, प्रश्न क्रमांक 50 आहे, दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? बघा, दिल्लीचे नवे मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता. ओके असे यांचं नाव आहे दिल्लीचे. तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे हे नवे मुख्यमंत्री आहेत. ओके लक्षात ठेवा, रेखा गुप्ता. प्रश्न क्रमांक 51 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो बघा, फेब्रुवारी 2026 केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये ईशान्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके बघा, याचं उत्तर असणार आहे अजित लाल. तर अजित लाल यांची फेब्रुवारी 2026 म्हणजेच या महिन्यामध्ये सध्या गृह मंत्रालयामध्ये ईशान्य सल्लागार म्हणून नुकतीच त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 52 आहे आणि शेवटचा प्रश्न आहे. ओके बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? बघा, त्यांचं नाव आहे जुआन अँटोनिओ समरंच. तर जुआन अँटोनिओ समरंच यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन उपाध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती झालेली आहे. ओके तर लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. तुम्ही कमेंट करून कळवू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.